नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं निक्स ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी ब्लॉग बनवत आहे कारण की मी गेल्या ह्याच्यात इंस्टाला एक स्टोरी टाकलेली आस्क मी क्वेश्चनमध्ये। तर त्यात खूप जणांनी विचारलं होतं की तू ब्लॉग कधी बनवणार आहे की काय तर बरंच होतं। मग आज बैलपोळा आहे तर काहीतरी म्हणतं बघाव बनवून ब्लॉग। तर मी पहिल्यांदा हा ब्लॉग बनवते, तर तुम्ही नक्की सपोर्ट करा। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता आज बघा काय काय होतंय ते बैलपोळा। आता नंतर गुरं धुवायला चालू पण केलंय। आता हे बाहेर काढायला लावले कारण पाणी वाया जाते। तुम्ही बघा कसा धुतोय। आमच्या एकच एवढी पाणी काय आहे, बाकीचे दोन आहेत ते काय येते त्यांना कसं रंगवायचं काय माहिती, त्यांना पण धुवा लागणार आहे। बघा कसा धुतोय, निघताय का? इथं पिस्टनचा हा आकडा जोडलेला आहे आणि इकडे पाणी आता ते मी काढून आले। बघा कसं आहे, नीट धू लाट मारण झाला पिस्टन चालू। काय धरणार कसं नियोजन पद्धतशीर। पकडून धरावं लागते पाणी। बघा थोडंच आहे त्याच्यामुळे तिकडं पाणी द्यावाला प्रेशरने जाय नाही, त्याच्यामुळे इथं दाबून धरावं लागते। ते तिकडं धुतंय तर माझं लई काम राहिलंय, पण असू द्या। कसं आहे, इकडे लावलाय आम्ही पेरू आणि पेरूत आहे कांदा। पेरू लय बारीक दिसणार नाही, तर कांदा निघून गेल्यावरती पेरूचं नियोजन बघा कसं लावते ते। आणि आमचं घर बघा, आमचं घर अरे नाही बाकी काय असणार आहे बघा। अजून काय काय होतंय ते बघू। बघा पाणी पुरतच नाही, आता करावं लागणार आहे, तर एवढं मोठे करावं लागते। चाली काय तू काय नाही थांबा नसतर भीती लय, त्या तोंडाला बी नीट पाणी लागलं ना अलीकडची साईड बेकार आहे। माझं काम होतं, दादानी तर कलर बी लावून ठेवला, तर त्याला माहीतच नव्हतं ह्या गायच्या शिंगा पण घासायच्या, ते नीट सरळ करायचं, लगेच लावून ठेवलं। हे बघा आमची काळू शेळ्यांना बी लावलाय ते बघा कशी बघते तुझी दाव हिची पण ते बरेच आहेत सगळे। आता गुरं ते त्यांना खायला वगैरे टाकावं लागणार आहे। कशी काळू एक नंबर दिसते। तुला कुठं कलर लावायचा, तुला लावायचा दिसणारच नाही ना, कसे दिसणार हळद असल्यावर इथं हाताने तयार करून ठेवलाय पाणी लागणार। गोरी गोरी आणि तिकडची काळी हा हो रंगीबेरंगी करायची बस कलर घे ती साईड तुम्ही धुवून दिली नाही ना, त्यांनी करून मारायला दिसते मग मी असं
तोंडात हो. दादा माझा हात बघायचा कुठला लाल संधी हा मग त्याला कुठं लागणार आहे काळी उशाला काळी म्हैस त्यांना कुठं माहिती करतो माझ्या शाळा लाव थोडं थोडं सही अरे काय करतो